कोविडच्या महामारीत खासगी क्षेत्रातील रुग्णालय कर्मचारी डॉक्टर्स यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रचंड सेवा दिली। कितीतरी डॉक्टर्स उपचार करताना कोरोना बाधित झाले, अनेक डॉक्टर्स मृत्यूच्या दारातून परतले तर काही यात दगावले। मात्र अशा सेवा कार्य करत असताना क्षुल्लक कारणाने त्यांना धमक्या, मारहाण तसेच रुग्णालयावर हल्ले असे सहन करावं लागत असल्याने 18 जून हा दिवस देशभरात सर्वत्र डॉक्टर प्रतिकात्मक निषेध म्हणून काळ्या फिती लावून तहसील प्रशासनाला निवेदन देऊन पाळला जात आहे। सिन्नरमध्येही IMAच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आलेले आहे। सतत हे हल्ले होण्याच्या घटना घडत असल्याने या विरोधात कठोर असा केंद्रीय कायदा सरकारने त्वरित आणावा, हल्लेखोर समाजकंटकावर जलद न्यायालयात सुनावणी होऊन कठोर कारवाई व्हावी, या समाजकंटकांना जामीन मिळू नये अशी तरतूद या कायद्यात असावी, रुग्णालये आणि दवाखाने हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावी, यासाठी संपूर्ण भारतात शुक्रवार दिनांक 18 जून रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA संघटना ही राष्ट्रीय मागणी दिवस राबवत आहे। यात सर्व आरोग्य विभागातील डॉक्टर्स काळ्या फिती लावून सेवा देणार आहे। सिन्नर तालुका IMA संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अशा हल्लेखोरांचा निषेध व्यक्त करत सिन्नर तहसीलला निवेदन दिले आहे। या प्रसंगी डॉक्टर DM गडाख, डॉक्टर DP आव्हाड, डॉक्टर AT सदगीर, डॉक्टर भरत गारे, डॉक्टर वर्षा लहाडे, डॉक्टर विजय लोहारकर, डॉक्टर संदीप मोरे, डॉक्टर भूषण साळुंखे, डॉक्टर सुशील पवार आदींसह डॉक्टर उपस्थित होते। SCN न्यूज साठी अक्षय गायकवाड। आज 18 जून 2021 रोजी नॅशनल IMA बरोबर सिन्नर तालुका IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेच्या वतीने राष्ट्रीय निषेध दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे। याचं साजरा म्हणता येणार नाही, तो दिवस पाळला आहे निषेध म्हणून। याचं महत्त्वाचं आजचा जो विषय आहे तो आहे डॉक्टरांवरील हल्ले। वेगवेगळ्या एरियामध्ये डॉक्टरांवरील हल्ले होत असतात, आपण मीडियामध्ये बघतो आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया देतो आणि थांबवून घेतो। डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ केंद्राने आणि राज्याने अनेक वेळा कायदे केलेले आहेत, तरी परंतु त्या कायद्याचं प्रॉपर असं इम्प्लिमेंटेशन जे असतं ते शासकीय पातळीवर होत नाही। ही आमची आजची मुख्य मागणी आहे। साधारणतः 1.5 वर्षापासून कोविड पॅन्डेमिक किंवा महामारी चालू आहे। या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता एखाद्या बॉर्डरवरच्या सैनिकासारखे आमचे डॉक्टर्स व त्यांचे कर्मचारी या ठिकाणी लढले आणि त्यामध्ये आतापर्यंत साधारणतः 1200च्या पेक्षा जास्त संख्येने आमच्या MBBS आणि पुढच्या सर्व क्वालिफाईड डॉक्टरांनी या ठिकाणी आपलं बलिदान दिलेलं आहे। एवढं सगळं करूनही आमच्या डॉक्टरांवरती कारण नसताना या समाज माध्यमांच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्यांचा वापर करून किंवा तळागाळातले जे काही स्वतःला समजणारे कार्यकर्ते असतात हे लोक प्रत्यक्ष स्थितीचा विचार न करता किंवा प्रत्यक्ष काम तिथं काय चालू आहे याचा विचार न करता डायरेक्ट येऊन या ठिकाणी हल्ला करतात। तर या हल्ल्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही सिन्नर तालुका IMAच्या वतीने सन्माननीय तहसीलदार साहेब, त्याचबरोबर PI साहेब आणि प्रांत मॅडम या सर्वांना आम्ही या ठिकाणी संयुक्त पद्धतीने निवेदन दिलेलं आहे आणि ह्या निवेदनाचा विचार करून आमच्या मागण्या या ठिकाणी वरच्या पातळीपर्यंत केंद्रीय पातळीपर्यंत पोहोचवाव्यात अशी आमची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। आज 18 जून 2021 रोजी नॅशनल IMAच्या वतीने सिन्नर IMA ब्रँचच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध दिन म्हणून साजरा करत आहे। आजकाल डॉक्टरांना जो काही हल्ले होतात त्यांच्यावर किंवा जो काही मानसिक त्रास दिला जातो हा कुठेतरी थांबला पाहिजे, ही भावना घेऊन आम्ही आजचा दिवस हा राष्ट्रीय निषेध दिन म्हणून आम्ही पाळत आहोत आणि त्यासाठी आम्ही सर्वजण येथे जमून माननीय तहसीलदार, माननीय PI साहेब, माननीय प्रांत मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं आहे। तरी लोकांनी याचा गांभीर्याने विचार करणे महत्त्वाचे आहे आणि मी थांबतो। आज तरी या ठिकाणी इमर्जन्सी वगैरे सगळ्या बघितल्या जातील, रुग्णसेवा कुठेही खंडित होऊ दिली जाणार नाही याची आम्ही ग्वाही देतो। राष्ट्रीय प्रोटेस्ट दिवस म्हणजे निषेध दिन हा आज 18 जून IMAच्या वतीनं पूर्ण भारतभर निषेध दिन म्हणून पाळला जातोय। आज सगळ्या डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम मात्र तेच चालू ठेवलेलं आहे। आजच्या इमर्जन्सी सेवा OPD चालू आहेत। डॉक्टरांवरती साधे फिजिकल किंवा हातापायीचे प्रकार नाही होत, तर रोजच कोणी ना कोणीतरी एक जण येऊन डॉक्टरांना बोलून जातो, बिलावरनं बोलतो, डॉक्टर स्वार्थी आहेत, डॉक्टर बिल जास्त घेतात। पण ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये सर्व डॉक्टरांनी आपली मुलं बाळ यांनाही 3-3 महिने पाहिलेलं नाहीये, आपल्या नातेवाईकांच्या जवळ सुद्धा गेलेले नाहीयेत आणि तुमच्या जवळ येऊन आज सगळ्यांनी
आज ही दुसरी लाट करोनाची परतून लावलेली आहे. किमान याचं तरी ऋण मला वाटतं सर्व समाज सुधारक किंवा सर्व लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की आज डॉक्टरांनी तुमच्यासाठी कष्ट केले म्हणून आज तुम्ही आहात. आणि यांनी सर्वांनी नसतं केलं तर काय झालं असतं. आज जर आम्ही सर्व सेवा बंद केल्या तर या तिसऱ्या लाटेला कोण तोंड देणार आहे. तर कृपया माझं ह्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगणं आहे की डॉक्टरांना तुम्ही व्यवस्थित बोला, त्यांच्याशी चर्चा करा, तुमच्या पेशंटला काय होत आहे, तुमच्या बिलाचा अंदाज किती येईल, हे सगळ्याची चर्चा करा. डॉक्टरांवर कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल अगर कुठलंही प्रेशर आणू नका. ह्या सगळ्या घटना घडत असताना असं वाटतं की आता ही नको प्रॅक्टिस, उगाच आम्ही डॉक्टर झालो आहोत आणि आमच्याही मुलांना आम्ही का डॉक्टर करत आहोत, कशासाठी. इथे प्रत्येक पाहिलं तर खूप डॉक्टर्स कमी पडत आहेत, तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की आम्ही उगाच डॉक्टर मुलांना डॉक्टर करतोय. पण जे आम्ही समाजसेवेचा व्रत घेतलेला आहे ते आम्ही शेवटपर्यंत निभावू. आणि आमची कदाचित जर मुलं डॉक्टर झालीच हातापायी तर ते सुद्धा निभावतील. पण सर्वांनी, मला असं वाटतं सर्व नागरिकांनी याचं भान ठेवावं की डॉक्टर हा तुमच्यासाठी आहे, तो तुम्हाला मारायला किंवा तुमच्याकडनं पैसे लुटण्यासाठी नाही आहे. तो तुमची आधी प्रकृतीची काळजी घेतो, तुम्हाला बरं करायची त्याची इच्छा असते. आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. पैसे आमच्यासाठी अत्यंत गौण आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एवढं भान ठेवावं. आणि ह्या दिवशी मी सर्वांना असं डॉक्टरांना अपील करते की तुम्ही सर्वांनी स्वतःचं मन घट्ट करा. या गोष्टीला आपल्याला तोंड द्यावंच लागणार आहे. कायदा आपल्याकडे आहे आणि त्यासाठी आम्ही आज निवेदन दिले की या कायद्याचं अंमलबजावणी करा, ती गरजेची आहे. ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दुजाभाव होता कामा नये. 18 जून आम्ही हा नॅशनल IMAचा नॅशनल प्रोटेस्ट डे म्हणून पाळत आहोत. ज्या योगे समाज माध्यमांथ्रू सामान्य जनतेपर्यंत गेलं पाहिजे. डॉक्टर हे कठीण काळात सर्व रुग्णांना सेवा देतात. कोणीही नातेवाईक जे एखाद्याला कळालं का आपल्या घरात पॉझिटिव्ह केस आहे, कोणी नातेवाईक जवळ जात नाही. अशा वेळी डॉक्टर त्यांच्या 24 तास जवळ जाऊन डॉक्टर, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ त्याची काळजी घेऊन त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढीत असतो. अशा वेळी डॉक्टरांवर त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करतात, हल्ले होतात. हे थांबवण्यासाठी आजचा आमचा हा प्रोटेस्ट डे आहे, तो आम्ही पाळत आहोत. धन्यवाद.